महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की उद्या तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। तर आज तुम्हाला पैसे वाटप देखील झालेले आहे। बघा, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झाले। पैसे वाटप झाले आज 2100 रुपये प्लस 2100 रुपये 4200 रुपये आज बँकेमध्ये आलेले आहे। आता कोणकोणते ते 12 जिल्हे आहेत, कोणाला पैसे आले, कोणाला पैसे आले नाही, कोणते जिल्हे राहिले आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, पूर्ण आपण माहिती बघूया। आणि 4200 रुपये कशामुळे भेटले, 3000 रुपये आपल्याला भेटणार होते, तर 3000 कशामुळे भेटले नाही आणि 2100 प्लस 2100 का भेटले आणि 4200 रुपये कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले हे देखील आपण बघणार आहोत। पण ही आनंदाची बातमी आहे, म्हणून या व्हिडिओला आताच लाईक करून टाका। तुम्हाला देखील पैसे मिळाले असतील, जर तुम्ही या 12 जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला 100% पैसे भेटले असतील। आत्ताच्या त्या व्हिडिओला लाईक करा आणि जे बाकी उर्वरित बाकीचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये पण पैसे वाटप उद्या ना उद्या होणार आहे, तर आत्ताच्या त्या व्हिडिओला लाईक करून टाका। आता बघूया कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले। आता तुम्ही बघू शकता, अखेर प्रतीक्षा संपली, सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपली। लाडकी बहीणसाठी गुड न्यूज, 12 जिल्ह्यांचे पैसे वाटप झाले आज। बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। खूप दिवसापासून महिला वाट बघत होते की पैसे कधी मिळणार कधी मिळणार। आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या महिलांनी कमेंट केला होता की दादा आम्हाला आतापर्यंत पैसे भेटले नाही, पण फायनली आज तुम्हाला पैसे भेटले। 4200 रुपये भेटले, काही हरकत नाही, 4200 रुपये तर मिळालेच आहे। आता 3000 तुम्ही सांगत होते 3000 भेटणार आहे, तर 3000 देखील मिळणार होते, पण कशामुळे तुम्हाला 2100 रुपये भेटले ते तुम्हाला पुढे सांगतो। आणि कोणकोणते ते 12 जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले ते देखील तुम्हाला आता सांगून देतो, ठीक आहे। आता बघू शकता तुम्हाला कोणकोणते ते जिल्हे आहेत, मी तुम्हाला लगेच नाव दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात ते पैसे वाटप झालेले आहे। सर्वात अगोदर 12 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झाले, तर तुम्हाला माहिती आहे कोणकोणते 12 जिल्हे आहेत ते मला लगेच सांगतो। सर्वात अगोदर पुणे। आता पुण्यामध्ये सर्वात अगोदर मी तुम्हाला ऑलरेडी 2 दिवसापासून सांगतोय की पैसे वाटप जर सुरू होणार तर पुणेपासून सुरू होणार आहे। पुणे जिल्ह्यात खूप साऱ्या महिलांना पैसे अजून मिळालेले नव्हते, आत्तापर्यंत त्यांना पैसे मिळालेले नव्हते। तर सर्वात अगोदर जो पहिला जिल्हा जो त्यांनी सिलेक्ट केला तो म्हणजे पुणे। पुण्यामध्ये सर्वात अगोदर त्यांनी पैसे वाटप करून दिले। दुसरा म्हणजे जळगाव आणि तिसरा म्हणजे रत्नागिरी। आता तुम्हाला हे जिल्हे तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट म्हणजे काय होतं की या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एक नक्षा दाखवला होता। या नक्षामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो, असा एक नक्षा तुम्हाला दाखवला होता की या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होतील। तो कोणता जिल्हा होता, इथं बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला सांगितलं होतं की या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे। फर्स्ट ॲटम मध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि तसंही झालं। फर्स्ट ॲटम या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले, जसे की तुम्हाला आता दाखवलं जळगाव, हे जळगाव बघू शकता, इथं जळगाव, त्यानंतर पुणे, सर्वात अगोदर पुणे, जळगाव। आता बघू शकता इथं एक जिल्हा आहे रत्नागिरी, रत्नागिरी पण इथं येतं। बघा, इथं बघू शकता तुम्ही रत्नागिरी, पुणे, जळगाव, ठीक आहे। हे पुणे, हे जळगाव, रत्नागिरी, पुणे, जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले। आणि आणखी बघूया आपले कोणकोणते ते जिल्हे आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता। आता चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, इथं बघू शकता तुम्ही, चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबारलाही वाटप झालेले आहे। नंदुरबार इथं आहे, बघू शकता। त्यानंतर नाशिक, बघा नाशिक पण इथं आहे, नाशिकला पण झालं, नंदुरबार झालं। त्यानंतर मुंबईला पण वाटप झालेले आहे। आता फर्स्ट इन्स्टॉलमेंट यामध्ये झाली होती, म्हणजे या जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे। आता आनंदाची बातमी आहे, जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला 4200 रुपये भेटले।
आणि तुम्हाला भेटले का नाही भेटले ते सुद्धा सांगा, कारण की तुम्हाला माहिती आहे की पैसे वाटप झालेले आहे, पण खूप साऱ्या महिलांना अजून देखील पैसे मिळालेले नाही आणि खूप सारे कमेंट येत होते की सर आम्हाला पैसे भेटले, आम्हाला पैसे भेटले, खूप सारे आम्हाला कमेंट भेटता। तर आनंदाची बातमी आहे की तुम्हाला पैसे भेटणे सुरू झालं आलं आहे आणि तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता की सर आम्हाला पैसे भेटले, आणि ज्यांना भेटले नाही त्यांनी सुद्धा कमेंट करा की सर आम्हाला भेटले नाही। असं आपल्याला माहीत पडेल की कोणाकोणाला पैसे भेटले, किती टक्के पैसे वाटप झाले। त्यांनी आतापर्यंत 30% महिलांना पैसे वाटप दिलेले आहे। 30% म्हणजे हे जे मी तुम्हाला जिल्हा दाखवतोय या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे, पण यामध्ये पण फक्त 30% महिलांना पैसे भेटले, 70% महिलांना अजून पैसे मिळालेले नाही। तर तुम्ही काही घाबरायचं नाही, 70% जे महिला जे राहिलेले आहेत त्यांना देखील उद्या तर पैसे वाटप 100% होणार आहे। 30% महिलांना तर पैसे वाटप झालेले आहे, तर 70% महिलांना उद्या सर्व कंप्लीट होऊन जाईल, म्हणजे 100% महिलांना उद्या पैसे भेटून जाणार आहे। बघा फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट माहिती घेऊन येत असतो। आता पुढे बघूया की पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले। आता पुढे बघू शकता रत्नागिरी, ठीक आहे, इथं बघू शकता रत्नागिरीला झाले वाटप, ठाणेला झाले, नाशिकला झालंय, सॉरी कोल्हापूरला झालंय, ठीक आहे। रत्नागिरी, ठाणे आणि कोल्हापूर इथं बघू शकता, इथं रत्नागिरी आहे, कोल्हापूर इथं बघू शकता आणि रायगड देखील इथं तुम्ही बघू शकता। म्हणजे तुम्हाला हे जे फर्स्ट ॲटम जे तुम्हाला सांगितलेलं होतं या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे, तर इथं बघू शकता कोल्हापूर, ठाणे आणि रायगडला देखील वाटप झालेले आहे। तर इथं पण तुम्ही कमेंट करू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, रायगड, ठाणे, पुणे, कोणताही जिल्हा असो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ठीक आहे। आता पुढे बघूया पुढचे कोणते जिल्हे। आता सांगली, सातारा, ठीक आहे। आता पुढे बघा, ओके, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग, म्हणजे इथं बघू शकता सांगली आणि सातारा जवळच आहे आणि सिंधुदुर्ग खालच्या साईडला बघू शकता सिंधुदुर्ग। फर्स्ट ॲटममध्ये इथं पण आपल्याला या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। बघा आता तुम्हाला माहिती आहे, काही घाबरू नका, तुम्हाला तर पैसे तुम्हाला भेटले असेल तर आनंद घ्या। तुम्हाला 2100 + 2100 4200 रुपये भेटले होते, पण आपण सांगितलेलं होतं की तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। तर तुम्हाला 3000 रुपये कशामुळे नाही मिळले ते सुद्धा मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सांगतो, ठीक आहे। हे बघा तुम्हाला 3000 कशामुळे भेटले नाही याची माहिती तुम्हाला देतो, फक्त 1 मिनटं। आता तुम्हाला माहिती आहे सरकारने आचारसंहिता चालू असण्या अगोदर बँकांमध्ये 8 बँकांमध्ये पैसे देऊन ठेवले होते, ठीक आहे। 8 बँकांमध्ये पैसे त्यांनी देऊन ठेवलेले होते, पण त्यांनी हे जे 3000 रुपयाचे अनाउन्समेंट केलं हे त्यांनी नंतर केलं आहे। ऑलरेडी त्यांच्याकडे डिपॉझिट करून ठेवलेलं होतं, ऑलरेडी त्यांच्याकडे देऊन दिलेलं होतं की तुम्ही महिलांना आचारसंहिता चालू असेल तरी पण त्यांना पैसे तुम्ही वाटप करून द्यायचं आमचं, पण त्यांनी तेव्हा 2100 रुपये प्रमाणे त्यांनी पैसे दिलेले होते, ठीक आहे। बँकांकडे 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा केलेले होते आणि पुढचं म्हणजे 2100 + 2100 ऑलरेडी त्यांनी एक ॲडव्हान्स बोनस देखील देण्यात आला होता, ठीक आहे। तर तुम्हाला या महिन्याला 2100 + 2100 रुपये भेटले, तर त्यासाठी तुम्हाला 4200 रुपये मिळाले असतील, म्हणून तुम्हाला 3000 रुपये मिळाले नाही। समजतंय का तुम्हाला की त्यांनी 3000 रुपयाची अनाउन्समेंट करून टाकली, पण त्यांना 2100 प्रत्येक महिन्याला का भेटलं, तुम्हाला या महिन्याला 2100 का भेटलं की ऑलरेडी त्यांच्याकडे पैसे देऊन दिलेले होते 2100 रुपये प्रमाणे, म्हणून त्यांनी 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला 2 महिन्याचे 4200 रुपये भेटलेले आहे। आता विषय येतो की आपल्याला 3000 कसं मिळतील, ठीक आहे। आता 3000 कसं मिळतील आपल्याला, 3000 कधी मिळणार आहे, पुढच्या महिन्यात येणार आहे, ते पण जर यांची सरकार आली, जर एकनाथ शिंदे आणि भाजप, ठीक आहे, नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तरच तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। बघा आता तुम्ही विचार करायचा, यामध्ये तर मी काहीच सांगत नाही, तुमचा जो पक्ष असेल, तुम्हाला जे आवडत असेल त्यांना तुम्ही निवडू शकता, पण त्यांनी सिंपल म्हणजे त्यांनी तर डायरेक्टली असं नाही सांगितलं, पण आपल्यालाही समजून जातं की जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आली नाही तर भाजप आलं, दोघांची महायुती आली तरच आपल्याला म्हणजे महिलांना 3000 रुपये मिळणार आहे, नाही तर 3000 रुपये विसरून जायचं आणि 2100 रुपये देखील विसरून जायचं। कशामुळे की योजना जर ही सत्तामध्ये आलीच नाही, यांची सत्ता आलीच नाही, तर योजना तर ऑलरेडी बंदच होणार आहे। तुम्हाला माहिती आहे की कुठली योजना हे जे दुसरी जे सरकार आहे ते तर यूज देणार नाही, हे आपली जी आत्ताची जे सरकार आहे हे जर पुन्हा आलं
तरच तुम्हाला पैसे भेटतील, नाही तर पैसे मिळणार नाही. ठीक आहे. आता उर्वरित ज्या महिला राहिलेल्या आहेत 30% महिलांना आज वाटप केले. एकत्र तर 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे. 30% महिलांना झाले. आता याच 12 जिल्ह्यांमध्ये 70% महिला बाकी आहे. तर आज 70% महिलांना पैसे उद्याच्या उद्या भेटणार आहे. ठीक आहे. उद्या तुम्हाला 70% महिलांना पैसे भेटून जातील, नाही तर आज देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. आज न उद्या तुम्हाला 70% पैसे पूर्ण कंप्लीट होऊन जातील. नंतर जे राहिलेले जिल्हे त्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट नाही राहणार. फक्त सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजे कसं राहील, तुम्हाला उद्या नाही तर परवा तो तुम्हाला सुद्धा देण्यात येणार आहे. तर त्यांनी आता कॅल्क्युलेशन करून त्यांनी या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले. आता सर्व जिल्ह्यांमध्ये एकत्र पैसे वाटप करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वाट पाहावं लागेल. कारण की तुम्हाला इलेक्शन माहिती आहे, 20 तारखेला इलेक्शन होतं आहे. इलेक्शनच्या दिवशी कुठलाही बँक सुरू राहणार नाही, बँक बंद राहणार आहे. बँक बंद राहिल्यामुळे तुम्हाला आत्ता पैसे येणार नाही. उद्या येतील, उद्याच्या दिवस येणार आहे, पण परवा बँक बंद राहणार आहे म्हणून तुम्हाला पैसे येणार नाही. घाबरायचं नाही. तुम्हाला 2100 रुपये प्लस 2100 रुपये 100% मिळणार आहे. सर्व महिलांना भेटतील, काही घाबरायचं गरज नाही. ठीक आहे. फक्त एकदाचं इलेक्शन झालं, रिझल्ट लागण्या अगोदरच तुम्हाला 2100 प्रमाणे तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे. ही आनंदाची बातमी होती. महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. पण तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा की आम्हाला सर पैसे मिळाले, नाही मिळाले असतील ते सुद्धा सांगा, सर आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही. जेणेकरून आपल्याला एक सर्वे भेटून जाईल की किती महिलांना पैसे भेटले, किती महिलांना पैसे नाही भेटले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या. जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात ते लगेच तुम्हाला पाहायला भेटून जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.